आदिवासी विकास विभाग चौकीदार पदासाठी मित्रांनो भरपूर कॉम्पिटिशन असणार आहे. जर आपल्याला पोस्ट हवी असेल तर आपल्याला या ठिकाणी आत्तापासूनच अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. जर आपण आत्तापासून अभ्यास केला तरच आपल्या या ठिकाणी पोस्ट होणार आहे. नाहीतर बघा या ठिकाणी सगळेच जण फॉर्म भरणार आहेत पहा. जे स्पर्धा परीक्षा करतात ते सुद्धा आणि ज्यांचे वय पण या ठिकाणी जास्त आहेत पहा ते सुद्धा भरणार आहेत. त्यामुळे बघा आपल्याला कॉम्पिटिशनमधून टिकायचं आहे पहा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे मित्रांनो. बरोबर. आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे पहा आदिवासी विकास विभागासाठी. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही सर्वात पहिल्यांदा जाऊन तो ग्रुप जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी या व्हिडिओची PDF तसेच रोजच्या चालू घडामोडी तसेच मित्रांनो जे काही फॉर्म भरायचे अपडेट, हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट, सर्व अपडेट मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. किंवा जो काही माझा पिवळ्या पट्टीवरती नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्ही SMS करा की व्हॉट्सअपला जॉईन करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉईन करून घेईल. तेव्हा लवकरात लवकर सर्वात पहिले ते काम करा. चला आता आपण प्रश्नाकडे वळूयात. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे आपला, 9व्या उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली? तर मित्रांनो ही UP म्हणजे उत्तर प्रदेशमधून 9व्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे बघा, IFFCO द्वारे कोणत्या देशातील पहिला नॅनो फर्टिलायझर प्लांट स्थापन करण्यात आला? तर ब्राझील मित्रांनो आपलं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B ब्राझील. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 41 वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी SpaceXच्या कोणत्या रॉकेटमधून अंतराळामध्ये झेप घेतली? तर कोणतं रॉकेट आहे मित्रांनो? फाल्कन 9 म्हणजे फाल्कन 9 या रॉकेटमधून अंतराळामध्ये झेप घेतली पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, काय द न्यू वर्ल्ड 21 सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया बुक हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत असा प्रश्न विचारलाय तर राम माधव. लक्षात ठेवा मित्रांनो, राम माधव आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचं भारतातील पहिले शैक्षणिक हब कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर शैक्षणिक हब हे कोणत्या ठिकाणी? तर नवी मुंबई या ठिकाणी मित्रांनो स्थापन करण्यात येत आहे. भारतामधील सर्वात जास्त रोजगार पुरवणारे क्षेत्र कोणतं आहे? तर भारतातील सर्वात जास्त रोजगार पुरवणारे क्षेत्र आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक A कापड उद्योग. नेक्स्ट पहा, अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिल्या सभेच्या अध्यक्षा कोण होत्या? तर कोण होत्या मित्रांनो? तर महाराणी चिमणाबाई साहेब गायकवाड ह्या होत्या पहा. भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायू बाहेर पडला होता? तर मित्रांनो मिथिल आयसोसायनाइड ऑप्शन क्रमांक B लक्षात ठेवायचं आहे. मिथिल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताचा 53वा व्याघ्र प्रकल्प कोणता ठरला? तर मित्रांनो भारताचा 53वा व्याघ्र प्रकल्प कोणता ठरलेला आहे? तर राणीपूर व्याघ्र प्रकल्प ऑप्शन क्रमांक B राणीपूर व्याघ्र प्रकल्प. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचं वजन टिंब असतं. तर पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचं वजन मित्रांनो सर्वात जास्त असतं. लक्षात ठेवायचं आपल्याला, सर्वात जास्त आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, शून्य मैत्री. काय प्रश्न आहे पहा, शून्य मैत्री हा हवाई युद्ध सराव कोणत्या 2 देशाच्या दरम्यान होतो? तो कोणत्या 2 देशाच्या दरम्यान होतो मित्रांनो? भारत आणि जपान ऑप्शन क्रमांक C भारत आणि जपान दरम्यान हा होतो पहा. टिंब यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. तर कोणाला मिळाली होती मित्रांनो? विठ्ठल रामजी शिंदे ऑप्शन क्रमांक C याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय घटनेच्या कलम 371 नुसार टिंब या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. तर कोणतं राज्य आहे मित्रांनो? तर कर्नाटक ऑप्शन क्रमांक A कर्नाटक आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. सार्वजनिक तूट म्हणजे मित्रांनो काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी, सार्वजनिक तूट म्हणजे काय? एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न याचं योग्य उत्तर आहे पहा. डोळा नेहमी ओलसर ठेवण्याचं काम कोणत्या ग्रंथी करतात? आपला जो काही डोळा आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो मायबोमियन ग्रंथी याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय राज्यघटनेमध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धती कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? तर मित्रांनो कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक A आयर्लंड या देशाकडून घेण्यात आली पहा. ऑप्शन क्रमांक A. बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या साली सुरू केलं होतं? तर मित्रांनो 1832 साली. लक्षात ठेवा, बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र 1832 साली चालू केलं होतं पहा. आदिवासी विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो, आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले
आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 पीडीएफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला एमसीक्यू तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी पीडीएफ आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. महाराष्ट्रामधील जिल्ह्यांचा समुद्र किनारपट्टीचा लांबीनुसार उतरता क्रम काय आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक सी पहा. बरोबर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर. ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे. पुढीलपैकी कोणती वनस्पती जलीय नाही? तर कोरफड मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. बाकी शेवाळ, पिस्टिया, हायड्रिला ह्या काय आहेत? पाण्यातल्या वनस्पती आहेत. महात्मा गांधी यांच्या नावावर कोणत्या देशातील ग्रीन ट्रँगल आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मादागास्कर याचं बरोबर उत्तर आहे पहा. तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतं? तर मित्रांनो कोण कार्य पाहतं? तर तहसीलदार याचं बरोबर उत्तर आहे. कोण पाहतं? तहसीलदार. सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली? तर सतीची चाल मित्रांनो कायद्याने कोणी बंद केली होती? तर लॉर्ड बेंटिकनी बंद केली होती. ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड बेंटिक. एलईडीचा लॉंग फॉर्म काय आहे? बघा एलईडीचे पूर्ण नाव काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा लाईट इमिटिंग डायोड याचं उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 लाईट इमिटिंग डायोड. कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे टिंबटिंब उत्पादनामधली वाढ होय. तर मित्रांनो तेलबिया ऑप्शन क्रमांक 3 तेलबिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. आझाद हिंद सेनेने कोणते बोधचिन्ह होते पहा. आझाद हिंद सेनेचं कोणतं बोधचिन्ह होतं? तर झेप घेणारा वाहक. ऑप्शन क्रमांक 4 झेप घेणारा वाहक याचं बरोबर उत्तर आहे पहा. आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आलं आहे? तर मित्रांनो आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यात कोणतं प्रकारचं क्रियापद आलेलं आहे? तर आद्याहत क्रियापद आहे पहा. लक्षात ठेवा आद्याहत क्रियापद. चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. तर मित्रांनो चुकीचा कोणता वाक्प्रचार या ठिकाणी पहा. पार पडणे, पूर्णपणे नष्ट करणे हा वाक्प्रचार चुकीचा आहे पहा. पार पडणे, संकटातून निभावणे, पार जाणे, पलीकडे जाणे आणि पायरीला पाय लावले म्हणजे मर्यादा ओलांडणे. पुढचा प्रश्न मित्रांनो कूच करण्याचं काम पद्धतशीर लष्करी शिस्ती बरहुकूम टापटीप सांभाळून झालं पाहिजे. वरील वाक्यामध्ये कोणता शब्द अशुद्ध लिहिलेला आहे पहा. तर कोणता शब्द या ठिकाणी चुकीचा आलेला आहे? लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 शिस्त बरहुकूम हा याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालील पर्यायामध्ये आपल्याला विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे पहा. विशेषण नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर मित्रांनो मन. लक्षात ठेवा मित्रांनो मन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. मी निबंध लिहित असेन या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. मी निबंध लिहित असेन ओळखा पटकन. तर मित्रांनो हा काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भविष्यकाळी. काय आहे? अपूर्ण भविष्यकाळ. पुढील वाक्याचं आपल्याला केवळ वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. त्यांनी कोणीतरी भाकरी दिली बघा. त्यांनी कोणीतरी भाकरी दिली ती त्यांनी हातात घेऊन खाल्ली पहा. तर याचं केवळ वाक्यामध्ये कसं होईल? मित्रांनो याचं केवळ वाक्य होईल ऑप्शन क्रमांक 2 कोणीतरी दिलेली भाकरी त्यांनी हातात घेऊन खाल्ली. हे झालं केवळ वाक्य. चला पुढचा प्रश्न मित्रांनो यामध्ये कोणता अलंकाराचा वापर झालेला आहे पहा. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी जवळून वार केला. तर मित्रांनो यामध्ये यमक अलंकार आलेला आहे. कोणता आहे? यमक अलंकार. ऑप्शन क्रमांक 3 यमक अलंकार यामध्ये आलेले पहा. देऊळ या शब्दाचं सामान्य रूप कसं होईल मित्रांनो? देऊळ या शब्दाचं सामान्य रूप कोणतं होईल? तर देवळात. ऑप्शन क्रमांक 1 देवळात काय पाहायचं? योग्य उत्तर पहा.
पुढचा प्रश्न आहे पहा, घरावरून हत्ती गेला या वाक्यामध्ये ध्वन्वार्थ ओळखण्यासाठी कोणती शब्दशक्तीची मदत होती? तर कोणत्या होते मित्रांनो? लक्षणा. ऑप्शन क्रमांक 2 लक्षणा काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षणा. पुढचा प्रश्न आहे पहा, मीनाक्षी या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता? तर मीनाक्षी या सामासिक शब्दाचा योग्य समास विग्रह कोणता आहे? तर सर्वांनी लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 1 जिचे डोळे माशासारखे आहेत तिला काय म्हणतात? मीनाक्षी असं म्हणतात पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा, लांगुल चालन. काय प्रश्न आहे मित्रांनो? लागुल चालन या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता आहे? तर मित्रांनो कोणता आहे? तर खुशामत. ऑप्शन क्रमांक 1 खुशामतीचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी एक उपसर्ग घटित शब्द नाही तो आपल्याला ओळखायचा आहे. उपसर्ग घटित शब्द नाही तो आपल्याला ओळखायचा आहे. तर रसिक. ऑप्शन क्रमांक 4 रसिक काय मित्रांनो? याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधायचा आहे. टिंब म्हणजे बांधून पहा, लग्न म्हणजे करून पहा. तर मित्रांनो घर या ठिकाणी बांधून पाहायचं आहे आणि लग्न सुद्धा आपल्याला करायचंच आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर आहे पहा. पुढील शब्द हा कोणत्या संधीचं उदाहरण पहा? शरतकाल हे कोणत्या संधीचं उदाहरण आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो ही कोणती संधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ही काय मित्रांनो? व्यंजन संधी आहे. लक्षात आलं? व्यंजन संधी. खालीलपैकी संस्कृत शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर विश्राम. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो लक्षात ठेवा हा काय संस्कृत शब्द आहे. ऑप्शन क्रमांक 3 विश्राम. क्षणोक्षणी हे पुढीलपैकी कोणतं कालवाचक क्रियाविशेषण हवे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो कालदर्शक याचं काय पहा योग्य उत्तर आहे कालदर्शक. पुढीलपैकी कोणता शब्द परिभाषिक शब्द नाही? तर मित्रांनो कोणता शब्द परिभाषिक शब्द नाही? तर अतिथी याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4 अतिथी. आदित्य आंबा खातो या वाक्यामध्ये कर्ता ओळखायचा आपल्याला. तर मित्रांनो कोणता कर्ता या ठिकाणी आलेला आहे? तर आदित्य याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आदित्य. कोणते सामान्य नाम नाही मित्रांनो? खालीलपैकी कोणतं सामान्य नाम नाही आहे? तर हिमालय. ऑप्शन क्रमांक 4 हिमालयाचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट पहा, बोला काय मोल द्याल तुम्ही याचं या वाक्यामध्ये कोणत्या शब्दानंतर स्वल्प विराम येईल? तर मित्रांनो लक्षात ठेवा बोला या शब्दानंतर या ठिकाणी स्वल्प विराम येईल पहा. ज्ञ हे संयुक्त व्यंजन कसं लिहिता येईल? काय प्रश्न आहे पहा. ज्ञ हे संयुक्त व्यंजन टिंब अशा प्रकारे लिहिता येईल. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे मित्रांनो? तर श्लेष अलंकार मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. मराठी व्याकरणामध्ये शब्दाचे एकूण किती जाती आहेत? तर मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या टोटल किती जाती आहेत? तर मित्रांनो 8 जाती पहा. लक्षात ठेवायचं आहे 8 जाती आहेत. नेक्स्ट हे पहा, पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अवयव फक्त एक वचनी नामाला जोडता येतं? तर भर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 भर. चंद्र व जग या शब्दातील पहिलं व्यंजन कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? तर बघा तालव्य. ऑप्शन क्रमांक 2 तालव्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं तालव्य. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो.
लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.